आजची परिस्थिती तिकडे अशी आहे की तिकडे गर्दी परत झालेली आहे आणि मी तुम्हाला व्हिज्युअल शेअर करतो कशा प्रकारचं काम यांनी केलं. ज्या ठेकेदारांनी हे काम केलं त्याच्यामुळे ठाण्याचे नागरिक इतके हैराण झाले त्याच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करा. आणि आज जर 40 MLD पाणी रोजचं वाया जातं आणि त्यावेळेस 10-15 दिवस इतके MLD पाणी वाया गेलं तर त्याचं कॉम्पन्सेशन त्याच्याकडे का घेतलं. आपल्याला मीटर लावता एक एक रुपया आमच्याकडून ठाणेकर नागरिकांकडून तुम्ही वसूल करता आणि मग त्या ठेकेदारामुळे एवढं पाण्याचं नासधूस झाली तुम्ही त्याच्याकडनं का त्याच्या पैशाचं कॉम्पन्सेशन घेतलं त्या पाण्याचं. हा माझा मूळ प्रश्न आहे. 15 ऑक्टोबर 30 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी मी आयुक्तांना कळवलं होतं की पाणी चोरी होती. त्याच्यावर ते अधिकारी येऊन भेटले थोड्या ठिकाणी चोरी होत होती आम्ही ते कट केलं वगैरे 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 सगळं झालं. त्याच्या पुढे जाऊन आपण गेल्या महिन्यात बघितलं की 10-12 दिवस कशा हाल आपले पाण्यात. नंतर आपल्याला सांगण्यात आलं की ते महानगर गॅसच्या ठेकेदाराचं काम चालू असताना तिथे पाणी गर्दी झाली. आता वस्तुस्थिती तिथे अशी की 1200 ML चा गॅसची लाईन होते आणि 1000 ML ची जुनी लाईन. तर या महानगर कंपनीचे ठेकेदार काम करत असताना त्या लाईन तुटली. 10, 12, 15 दिवस बिन पाण्याचे टँकरवर आणि महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी आपलं दोन वेळचं जे टँकर 1000-2000 मिळायचे ते 7-8 हजारांना मिळाले. नंतर आम्हाला सांगण्यात आलं की आता ते काम पूर्ण झालेलं आहे आणि 19 तारखेपासून खऱ्या अर्थाने थोडंसं पाणी वाढलं. आजची परिस्थिती तिकडे अशी आहे की तिकडे गर्दी परत झालेली आहे आणि मी तुम्हाला व्हिज्युअल शेअर करतो कशा प्रकारचं काम यांनी केलं. पण माझा प्रश्न आयुक्तांना एवढाच आहे की ज्या ठेकेदारांनी हे काम केलं त्याच्यामुळे ठाण्याचे नागरिक इतके हैराण झाले त्याच्यावर तुम्ही गुन्हा का दाखल करा. आणि आज जर 40 MLD पाणी रोजचं वाया जातं आणि त्यावेळेस 10-15 दिवस इतके MLD पाणी वाया गेलं तर त्याचं कॉम्पन्सेशन त्याच्याकडे का घेतलं. आपल्याला मीटर लावता एक एक रुपया आमच्याकडून ठाणेकर नागरिकांकडून तुम्ही वसूल करता आणि मग त्या ठेकेदारामुळे एवढं पाण्याचं नासधूस झाली तुम्ही त्याच्याकडनं का त्याच्या पैशाचं कॉम्पन्सेशन घेतलं त्या पाण्याचं. हा माझा मूळ प्रश्न आहे. 2 गोष्टी मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना आणि डिपार्टमेंटला सांगेन की महानगर गॅसच्या त्या ठेकेदारावर FIR झालीच पाहिजे आणि दुसरी त्यांना जे पाणी नासलं गेलं त्याचं त्यांना बिल दिलं पाहिजे आणि ती रिकव्हरी झाली.